नमस्कार मैत्रिणींनो, आयुष्य म्हटल्यानंतर अडीअडचणी असणारच। तर अशीच एक दुःखद घटना घडली, त्यामुळे मला व्हिडिओ नीटसे टाकता आले नाहीत आणि कंटिन्यू करता पण नाही आले। तर अधूनमधून एका दुसरा टाकला असेल, तरी पण आता आजपासून मी कंटिन्यू करते। तर त्यासाठी पहिलाच व्हिडिओ मी आज भाकरवडी बनवते आणि ती टाकते। ही भाकरवडी म्हणजे बेसनच्या पिठाची आणि कुणी डायबिटीसवाल्यांनी सुद्धा खावी अशी एकदम छान खुसखुशीत कुरकुरीत आणि खूप टेस्टी चवदार होते। तर मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा। तर त्यासाठी लागणारं साहित्य, पहिले 1 वाटी बेसन घेतलं, त्या बेसनामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, तिखट वगैरे टाकलं नाही आणि तेल पण नाही टाकलं। नुसत्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घेतला। घट्टच मळायचं, जास्त म्हणजे पातळ करायचं नाही। आपल्याला त्याची चपाती टाईपमध्ये बनवायची आहे, पोळी बनवायची आहे। तर पीठ मळून झाले, आता आपण त्याचं भाकर तयार करूया। त्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे ओलं खोबरं, त्यानंतर मिरची, जिरं आणि थोडेसे धने घेऊन हा बनवलेला ठेचा, त्यानंतर तीळ, थोडासा ओवा, मीठ आणि कोथिंबीर टाकून ही भाकर तयार करायचं। खूप टेस्टी हे। तुम्ही कधी संध्याकाळी चहाबरोबर नाश्त्याला पण खायचं म्हटलं तर हे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता, ह्या बनवून ठेवू शकता तुम्ही। तर कसं आता बघा, हे पीठ असं एवढं घट्ट आहे, जास्त घट्ट नाही आहे, जेणेकरून आपण पोळी लाटू शकू। तर याच्यात पोळी लाटायची। 1 वाटी पिठाचे मी 2 उंडे केले, तर 1 उंडा आपण लाटून घेऊया। पोळी टाईपमध्ये, चपाती टाईपमध्येच लाटायची, जास्त पातळ पण नाही करायची, जास्त जाड पण ठेवायची नाही। तर या टाईपमध्ये पोळी लाटून घेतली आणि त्याच्यावरती भाकर टाकायचं आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते पोळी कशी आहे, ती किती जाड आहे हे बघा, जास्त जाड नाही। हे बघा, त्याच्यावर भाकर टाकायचं, चांगलं पसरवून घ्यायचं सगळीकडे। असं ॲक्च्युली खूप कधी आपण खिचडी भात बनवला आणि एखादी पोळी असेल आपल्याकडे, ही वडी, तर तुम्ही तळून त्याच्याबरोबर खायला घेऊ शकता, भाजीची आवश्यकता नाही। किंवा अशीच सुद्धा चहाबरोबर संध्याकाळी खाऊ शकता, त्याला कसला सॉस किंवा चटणी लागत नाही, अशीच खाऊ शकतो आपण। हे बघा, जरा घट्टशी बांधायची, कारण ते भाकर आतमध्ये घट्ट बसलं पाहिजे, नाही तर नंतर जेव्हा आपण ती फ्राय करतो, शॅलो फ्राय, त्यावेळेला ते भाकर बाहेर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। म्हणून ते रोल्स थोडा घट्टच करायचा, 2 बाजू टोकं दुमडून घ्यायची, जेणेकरून भाकर बाहेर येणार नाही। अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे मी 2 रोल्स बनवून घेतलेत आणि ते मोदक पात्रामध्ये टाकून 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे बघा, अशा वड्या पडतात, अशा वड्या काढायच्या आणि त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या। खूप सुंदर लागतात, खूप टेस्टी लागतात, करून बघा। आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।